नमस्कार. श्री HSJP पॉलिटेक्निकच्या पॉलिटेक्निक पल्स पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी आहे आपली होस्ट अंजना माळी. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा खूप जवळ आल्या आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक त्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. याच विषयावर आपल्याकडे चर्चा करण्यासाठी आलेले आहेत श्री नेमिनाथ जैन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री SD शिंदे सर. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, आपण असं बघतो की 10वीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. बरोबर. आपण या परीक्षेकडे कसे बघता? शैक्षणिक प्रवासातील विद्यार्थ्यांचा हा जो टप्पा आहे तो सार्वजनिक परीक्षा देण्याच्या संदर्भातला पहिला टप्पा. बरोबर. अर्थात त्यांच्या आयुष्यातला शेवटचा टप्पा नाही. शिक्षण प्रवाहातील सार्वजनिक परीक्षेच्या संदर्भातला पहिला टप्पा. बरोबर. या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना वेळेचं नियोजन, आत्मविश्वास आणि साधारणपणे आपल्याला आपण केलेल्या परिश्रमाचं काय फळ मिळतं याचं मूल्यांकन करणारी ही परीक्षा असते. नक्कीच. आता आपण बघतोय की जेव्हा परीक्षा जवळ येते, जसं आता जवळ आलेली परीक्षा, त्यावेळी विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढतो. बरोबर. तर या तणावाचं व्यवस्थापन त्यांनी करावं, यासाठी कसं करावं याबद्दल काय मार्गदर्शन कराल? तर तणाव येणं जे आहे ना मॅडम विद्यार्थ्यांना, हे साहजिक आहे की ज्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता किंवा अभ्यासाचं परिपूर्णता होते त्यावेळेला त्याच्यावर तणाव येणं हे साहजिक आहे. बरोबर. फक्त त्या तणावाचं व्यवस्थापन विद्यार्थ्याला करता यायला पाहिजे. कारण विद्यार्थी पूर्वपरीक्षेनंतर ज्या वेळेला इतर विद्यार्थ्यांचे, त्याच्या साध्य विद्यार्थ्यांचे गुण बघतो त्यावेळेला तो तुलना करतो आणि नकळत त्याच्यावर त्या परीक्षेचा दबाव निर्माण होतो की मला माझ्या शिक्षकांचे किंवा वडिलांचे त्यांनी जे ध्येय उद्दिष्ट ठेवलेले आहेत त्या पद्धतीने मला गुण मिळतील का. बरोबर. आणि परीक्षेचं नकळत त्याच्यावर हे दडपण आल्या कारणाने तो तणाव स्वाभाविक आहे. परंतु विद्यार्थ्याने त्याच तणावाचं जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं, पुरेशी झोप, बरोबर, अभ्यासाचं नियोजन आणि नियमित सराव, तर त्याचा तो जो ताण आहे तो निश्चितच कमी होईल. बरोबर आहे. नियमित सरावाचं तर महत्त्व भरपूर आहे. हो. नियमित सातत्य ठेवलं आपल्या प्रयत्नामध्ये तर यश तर नक्कीच मिळेल. बरोबर. आता विद्यार्थ्यांकडे जो काही वेळ उरलेला आहे परीक्षा देण्यासाठी, तर या वेळेत त्यांनी अभ्यास कसा करायचा, त्या वेळेचा उपयोग कसा करायचा? बरोबर. आता जानेवारी महिना चालू आहे आणि साधारणपणे एक महिना विद्यार्थ्यांच्या हातात आहे. बरोबर. त्यातही त्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा वगैरे आहे आणि त्यामुळे येणारा जो वेळ आहे तो कमी आहे. बरोबर. खरं तर आता त्यांची जवळपास या टप्प्यापर्यंत 80% अभ्यासक्रमाची परिपूर्ण अगदी दृढ झालेला आहे त्यांचा. बरोबर. मग राहिलेलं 20% जे आहे त्यासाठी प्रत्येक विषयाच्या ज्या काठिण्य पातळीचे जे घटक आहेत ते ओळखून पूर्वपरीक्षा आता विद्यार्थ्यांनी दिलेली आहे. तर त्या परीक्षेच्या अनुषंगाने नेमक्या कुठल्या प्रश्नांना आपल्याला अडचणी आल्या प्रत्येक विषयाच्या संदर्भात त्याची एक यादी बनवून ज्याचं संकल्पना किंवा अभ्यासाचे जे घटक परिपूर्ण झालेले आहेत त्याचा विचार न करता ज्या भागामध्ये विद्यार्थ्यांना अडचणी जाणवतात तर त्यासाठी त्यांनी रोज थोडासा परंतु नियमित जर सराव केला, प्रश्नपत्रिकांचा सराव जर केला आणि प्रत्यक्ष लेखी सराव, साधारणपणे गणित, विज्ञान आणि भाषा विषय यांचा जर लेखी सराव केला तर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना जर त्यांनी क्वांटिटीपेक्षा क्वालिटीचा अभ्यास जर केला तर कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता अगदी येणाऱ्या महिन्याभरात देखील विद्यार्थी नियोजन करून या परीक्षेला सामोरं जाऊ शकतो. अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांनी नियोजन करणं गरजेचं आहे. अरे वा. हे ऐकून विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण बराच हलका झाला असेल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये पालकांचा आणि शिक्षकांचा खूप मोलाचा वाटा असतो. बरोबर. तर मग आता 10वीच्या परीक्षेच्या दृष्टीने त्यांची काय भूमिका असावी? विद्यार्थी, शिक्षक आणि पालक म्हणजेच घर आणि शाळा जर एकत्र आली तर विद्यार्थ्याच्या गुणवत्तेला निश्चितच आपण वृद्धिंगत करू शकतो. बरोबर. आणि त्यामुळे शिक्षकांची भूमिका काय की आता विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे
तो जो विद्यार्थी त्याला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर मार्गदर्शन करून त्याचा आत्मविश्वास कसा वाढेल या बाबी शिक्षकांनी बघितल्या पाहिजे. आणि पालकांनी आपल्या पाल्याची इतर पाल्याबरोबर तुलना न करणं, महत्वाचं. तो जसा आहे तसा स्वीकारणं. कारण गुणांपेक्षा त्याचं व्यक्तिमत्व महत्वाचं आहे. बरोबर. आणि गुणांची कदर होण्यापेक्षा त्याच्या परिश्रमाचं कौतुक केलं पाहिजे. आणि शाळा आणि घर यांनी जर त्या विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला की तुझा सगळा परिपूर्ण अभ्यास झालेला आहे, तुला यश हे निश्चित मिळेल, आणि त्याच्यात पुन्हा एक आत्मविश्वास जागरूक केला पाहिजे की प्रामाणिक प्रयत्न करत असताना जर तुला कमी मार्क मिळाले तर गुण, व्यक्तिमत्व आणि भविष्याचं करिअर याचा काही संबंध नसतो. त्या दृष्टीने आपण फक्त परीक्षेकडे सध्या आत्मविश्वासाने बघून परीक्षेला सामोरं जाणं एवढंच ध्येय विद्यार्थ्यांप्रती सकारात्मक वृत्तीने रुजवणं ही शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्याची भूमिका आहे. नक्कीच आपले शिक्षक आणि पालक सरांनी सांगितलेल्या गोष्टींचा अंगीकार करतील आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतील. सर, सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं, बरोबर, 10वीच्या परीक्षेसाठी तुम्ही विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा तुमच्या जीवनाची परीक्षा नव्हे तर शिक्षण प्रवाहातील आपला एक टप्पा आहे. आणि या टप्प्यातून आपण सकारात्मक वृत्तीने आपली जी झालेली तयारी आहे आणि स्वतःमध्ये की मी या परीक्षेला सामोरे जाऊन माझं उद्दिष्ट निश्चितच पूर्ण होणार याची खात्री बाळगा. कुठल्याही प्रकारचा ताणतणाव न घेता येणाऱ्या कालावधीमध्ये शक्यतो मोबाईलचा कमी वापर करून आपल्या उद्दिष्टानुसार प्रश्नपत्रिकेचा सराव, पुनरावृत्ती करणं, थोडासा परंतु नियमित अभ्यास, पुरेशी विश्रांती आणि पूर्ण झोप. कारण मानसिकदृष्ट्यासुद्धा विद्यार्थी सबल राहण्यासाठी झोप अत्यंत गरजेची आहे. आणि विनाकारण तणाव न घेता तणावमुक्त परिस्थितीत मी यश मिळवणारच या एकाच सूत्रानुसार जर अभ्यास केला तर विद्यार्थी निश्चितच या परीक्षेमध्ये सुयश मिळवतील अशी आशा आहे. आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या आपल्या संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने, आपल्या सर्व घटकांच्या वतीने त्यांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. नक्कीच. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, सरांनी अतिशय सुंदरपणे तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही जर तुमच्या प्रयत्नात सातत्य ठेवलं, अभ्यासाचं नियोजन ठेवलं, आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर शिक्षक आणि आपल्या पालकांच्या पाठिंब्याने तुम्हाला यश नक्कीच मिळेल. सर, आपण आज इथे आलात, आपला मौल्यवान वेळ आणि प्रेरणादायी विचार याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद मॅडमजी, थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, 10वीची बोर्डाची परीक्षा ही आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नव्हे. नक्कीच आपण प्रयत्न करून उज्ज्वल यश मिळवणार. सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना श्री HSJB पॉलिटेक्निकतर्फे परीक्षेसाठी खूप शुभेच्छा. आजचा आपला भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. श्री HSJB पॉलिटेक्निक चांदवड या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच नवीन नवीन कल्पनांसाठी आणि नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी बघत राहा पॉलिटेक्निक पल्स. धन्यवाद.